अजित पवार बारामतीमध्ये मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। सोबत सुनेत्रा पवार देखील। अगदी सकाळी 7च्या ठोक्याला अजित पवार मतदान करतायत। सकाळीच ते आपल्या मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। काही क्षणात मतदान प्रक्रियेला सुरुवात होते। अजित पवार आणि सुनेत्रा पवार मतदानासाठी पोहोचलेत त्याची दृश्य। महाराष्ट्र 288 विधानसभा मतदारसंघात मतदान होत असताना सर्वांना निर्णय घ्यायचा आहे, कोणाच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा आहे। योग्य उमेदवाराला महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या त्या मतदारसंघामध्ये विजयी करावं आणि महाराष्ट्र सातत्याने त्याची घोडदौड पुढे देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे राहील अशा प्रकारचा प्रयत्न करावा। आईनं 17 तारखेलाच मतदान केलं, कारण 17 तारखे 85 वर्षापेक्षा जास्त तिचं वय असल्यामुळे तिला मतदान करण्याचा तिकडं घरी जाऊन तिला नाही सगळ्याच 85 वर्षाच्या वरच्यांना त्याच्यामुळे 17 तारखेला अधिकारी आले होते आणि तिचं मतदान त्यांनी तिकडे करून घेतलं। चित्र अतिशय चांगलं राहील, सकारात्मक चित्र राहील, काही काळजी करण्याचं कारण नाही। आता बारामतीकर ते ठरवतील किती लीड द्यायचं। नवीन क्लिप समोर आली होती ज्यांनी प्रचंड राजकारण पेटलंय, बिटकॉइनच्या संदर्भामधली सुप्रिया नाव त्याच्यामध्ये आलंय, आवाज आहे, नाना पटोलेंचा आवाज आहे। भाजपने काल रात्री 12 वाजता प्रेस कॉन्फरन्स काल मी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी गाठीभेटी घेत होतो, जे निवडणूक आचारसंहितेच्या असतात तशा प्रकारे। त्याच्यामुळे मी काय अजून ते बघितलं नाही। सकाळी लवकर उठून मी पहिलं मतदान आलो, मी बघितल्यावर त्याबद्दलचे कॉमेंट्स देईन। पहिल्यांदाच असं घडतं की एकाच मतदान केंद्रावरती 2 प्रतिस्पर्धी उमेदवार एकच बूथ एकच यादी ठीक आहे, ठीक आहे। तर अजित पवार आणि सुनेत्रा पवार मतदानासाठी पोहोचलेत। बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत। अजित पवार आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मतदानासाठी पोहोचलेले आहेत, त्याची ही काही दृश्य आपण बघतोय। त्याआधी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली। और वो चुनाव सबने देखा है, इस दफा भी वैसा ही हुआ है, लेकिन मैंने पूरे बारामती में सब लोगों को मिलने की कोशिश की और मुझे विश्वास है बारामती के लोग इस दफा मुझे अच्छे वोटों से जीत के दे देंगे। बारामती में इस बार सिंपैथी गेम हो रहा है, दोनों बाजू से ऐसे एलिगेशंस हो रहे हैं। मैंने क्या सिंपैथी गेम किया? दोनों बाजू में एक दो बाजू मेरी है, तो मैंने कहा कि मैं मेरा लास्ट का स्पीच आपने देखा होगा, जिसको हम समारोह की सभा बोलते हैं, लास्ट सभा जो हमारे यहाँ होती है। तो मैंने जो 5 साल में काम किया है, आगे जो मैं बारामती के लिए करना चाहता हूँ, आगे जो महाराष्ट्र के लिए मैं करना चाहता हूँ, क्या हमारा विजन है, क्या हमारा मैनिफेस्टो है, वो सब बताने की कोशिश पूरे महाराष्ट्र में भी मैंने की है। जहाँ जहाँ हमारे कैंडिडेट महायुक्ति के थे वहाँ जाके, और मेरे बारामती में भी मैंने पिछली बार आपको सबसे ज्यादा लीड मिला था, क्या इस बार भी कायम रहेगा आपको लग रहा है? अभी वो उसके बारे में ये जो है वो बारामती वालों का अधिकार है। बारामती के वोटर उसके बारे में सोचेंगे, लेकिन मुझे विश्वास है बारामती के लोग मुझे बहुत अच्छे डिफरेंस से, अच्छे मार्जिन से जिता के देंगे। मराठीमध्ये मतदान करायला आलेला आहात, या निवडणुकीमध्ये प्रचारात तुम्ही बारामतीमध्ये आलेले बघायला मिळालं, अनेक वेळा तुम्ही बारामतीत हजेरी लावली। अवघड वाटत होती निवडणूक तुम्हाला? अवघड नव्हती। ज्यावेळेस आपल्या परिवारातलीच एखादी व्यक्ती उभी राहते त्यावेळेस आपण कुठल्याही परिस्थिती, म्हणजे आम्ही नेहमीच कुठली निवडणूक असेल तर ती निवडणूक आम्ही गांभीर्याने घेत असतो आणि लोकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो। मला ही निवडणूक विकासावर न्यायची होती, मला ही निवडणूक सकारात्मक दृष्ट्या कुणावरही टीका टिप्पणी न करता लढायची होती। त्याच्यामुळे मी
आणि आमचे जे कोणी समर्थक होते, माझे प्रचार करणारे सहकारी होते, त्यांनी पण हीच भूमिका घेतली. तुम्ही बघितलं असेल आमच्या बहिणींनी दिलेली बाईट किंवा माझ्या मुलांनी दिलेली बाईट किंवा इतर माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली बाईट, महायुतीच्या माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या बाईट, कुठल्याही बाईटमध्ये असं काहीतरी वेगळा एक नवीन इश्यू निर्माण होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आम्ही होऊन द्यायची नाही असं ठरवलेलं होतं. अजून आता आज संध्याकाळी 6 पर्यंत वोटिंग आहे. ती खबरदारी घेऊ. निवडणूक आचारसंहितेचं तंतोतंत पालन कसं आम्हाला लोकांच्याकडनं होईल याबद्दलची पण काळजी आम्ही घेणार आहोत. भाजपने रिलीज केली ज्यात त्यांनी म्हटले की बिटकॉइन घोटाळ्यामध्ये त्यांचा कुणाच्याबद्दल मला मगाशी काही माझ्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारला. त्या संदर्भामध्ये चौकशी करणे आणि चौकशी करून ठाकरे की पार्टी का और संजय राउत का कट जिहाद है.